चहाच्या टायमिंगला काहीतरी हेल्दी खायचं असेल ना, तर हा मखाना चिवडा एकदा नक्की ट्राय करा. चवीला एकदम कमाल झालेला होता बरं का. तर कसा बनवायचा चला दाखवते. इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं. आता तेलाऐवजी तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता. नंतर याच्यामध्ये मी काही बदाम घातलेले आहेत आणि त्याला पण तेलामध्ये छान असं तळून घेतलेलं आहे. नंतर घातलं सुकं खोबरं. आता सुकं खोबरंसुद्धा आपल्याला एकदम ब्राऊन म्हणजेच तपकिरी रंगावर येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये घातले शेंगदाणे. आता शेंगदाणे जर भाजलेले असतील ना, तर ते लगेच तळले जातात आणि कच्चे असतील तर थोडा त्याला वेळ लागतो. तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले होते आणि त्याच्यामुळेच याला मी पटकन तेलामध्ये छान असं तळून घेतलं आणि बाजूला काढून घेतलं. आता नंतर याच्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची कट करून घेतली आणि तीसुद्धा या तेलामध्ये मी छान अशी तळून घेतलेली आहे. आता ही मिरची आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ती मिरचीसुद्धा आपली छान अशी तळून झालेली आहे. त्याला पण मी बाजूला काढून घेतलं आणि सर्वात शेवटी याच तेलामध्ये आता आपल्याला 1 चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच इथे आपल्याला कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे. नंतर इथे अर्धा चमचाभर हळद घालून घेतली, चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि याला छान व्यवस्थित तेलामध्ये मी परतून घेतलेलं आहे. आणि सर्वात शेवटी घातले मखाणे. आता हे मखाणे मंद आचेवरती आपल्याला एकदम छान असे परतून घ्यायचे आहेत. आता मखाणे किती वेळ आपल्याला परतायचे, तर त्याच्यातीलच एक मखाना आपल्याला काढून पाहायचा आहे आणि तो क्रिस्पी झाला आहे का नाही तो पाहायचा आहे. तर इथे थोडीशी हळद कमी वाटत होती, ती हळद पण मी घालून घेतली आणि तुम्ही इथे पाहू शकता मखाणे आपले एकदम छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला इथे हा मखाना चिवडासुद्धा बनवून तयार झालेला आहे. आता सर्वात शेवटी तळलेले सर्व जिन्नस याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित याला छान मिक्स करून घ्यायचं. चहाच्या वेळी अशा पद्धतीने काहीतरी हेल्दी स्नॅक आपण खाल्ला ना, तर तो आपल्या शरीरासाठी एकदम फायदेशीरच असेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.